व्यवस्थापक अजिंक्य कानडे देखील आमच्याबरोबर जोडले जात आहेत. tenniscricket.in ची साहिल चव्हाण आणि टीम. मॅच ही सुद्धा 4 ओव्हरचीच असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंकित कामाडी बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत, तर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत लखन. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला जातोय आणि पहिलाच बॉल पाठवला जातोय सीमा रेषा पार. षटकार. लखन, माय नेम इज लखन. पहिल्याच बॉलला मात्र लखन गावडे यांनी सीमारेषा दाखवली आहे. षटकार आणि या मॅचला सुरुवात होईल. मॅच जबरदस्त होणार आहे. दोघेही कमी नाही आहेत, लखनही कमी नाही आहेत, अंकित देखील काही कमी नाही आहेत. मोठी स्पर्धा आहे. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाया पाहायला मिळणार आहेत. सगळे संघ ताकदवर होऊन इकडे दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. सध्या आपण पाहतोय KCC करकम, एक मानाची महाराष्ट्रातील नाईट स्पर्धा, आणि आज सगळ्यांचं स्वागत असणार आहे करकम या नगरीमध्ये. लखन, यावेळेला पुन्हा एकदा हल्ला चढवलाय आणि हाही बॉल जाताना पाहायला मिळतोय सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. यस, पंचांनी निर्णय पाठीमागे घेतला आणि चौकार कळवला जातोय. लखन ॲज अ कॅप्टन हे मैदान गाजवलंय, या मैदानात मालिकावीराचा पुरस्कार घेतलाय आणि त्याच्यामुळे लखन मात्र या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मोठे हल्ले चढवताना पाहायला मिळत आहेत लखन. मोहोळ तालुक्याचा संघ पाहायला मिळतोय. सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे मोहोळ. यावेळेला कमबॅक करतात अंकित. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा कमी उंचीचा चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल. यावेळेला आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने उडवलाय आणि हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. चालू असणारा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला हडपसर पुणे आणि एका बाजूला हरळवाडी मोहोळ. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी मोहोळ संघ बॅटिंगला पाहायला मिळतोय आणि मोहोळ संघाकडून खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी देखील इकडे पाहायला मिळते. यावेळेला काय बॉल टाकलाय कळलाच नाही. टप्पा पडतोय आणि त्याच्यानंतर पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. काही मोठे फटके आले, काही चांगले बॉल देखील येताना पाहायला मिळाले. लखन गावडे आणि अंकित कामाटी यांच्यातील ही लढत पाहायला मिळते. 4 ओव्हरची असणारी महत्त्वपूर्ण मॅच. अखंड महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष आज लागलंय या पंढरपूर तालुक्यातील कृषीप्रधान गावामध्ये, म्हणजेच करकम या गावावर. KCC करकम. फुल टॉस. टायमिंग नाही झालंय. तिकडे फिल्डर येत आहेत. डायरेक्ट हिट. चुकी झाली इकडे आणि लखन काय जबरदस्त बॅटिंग करत होते, परंतु माघारी परत आहेत. प्रथमेश माने त्या ठिकाणी होते. यस बंटी, आणि त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केला गेला. विकेट आली आहे.
मोहोळ टीम 12th मॅन प्लीज पाठवा. मोहोळ टीम. नितीन येतात गोलंदाजी करण्यासाठी. नितीन वाकळे. विजय वीर बॅटिंगसाठी विठ्ठल चव्हाण यांच्या जोडीला आहेत. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 1 विकेट माघारी. 3 षटक अजूनही बाकी आहेत. महत्वाची मॅच. लखन यांनी काय जबरदस्त कामगिरी केली, परंतु रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलेत. नितीन आणखी एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत पुणे परिसरातील. बरीच वर्ष क्रिकेट नितीन हे देखील खेळत आहेत. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर सिक्सर. बॅटच्या आवाक्यात बॉल आला आणि त्याच्यानंतर खूप लांबवर पाठवला. विजय वीर यांच्या बॅटमधून येताना पाहिला मिळाला हा फटका. लांबच लांबवर टोलावताना पाहिला मिळाले आणि षटकार मात्र विजय यांच्या बॅटमधून येताना पाहिला मिळतोय खरा. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. चला जवळ मॅचच्या दिशेने. विजय आले आणि पहिल्याच बॉलवर षटकार देखील मारताना पाहायला मिळतात. धावसंख्या झाली 22. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे खरी. एका बाजूला मोहोळ आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हडपसर आहे. बॅटिंगसाठी मोहोळ टीम पाहायला मिळते. ओ यावेळेला जास्त वळलाय बॉल. लांबून वळवला, कमी गतीने टाकला. आवाक्यात नक्कीच या ठिकाणी प्रयत्न होता विजय यांचा षटकार मारण्याचा, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यावेळेला आणखीन एक बिग हिट. काय चाललंय या ठिकाणी. लांबच लांबवरचा फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. षटकार. यास प्रेक्षकांना विनंती आहे बॉल पुन्हा मैदानात द्यायचा आहे. चार षटकांचा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 28 झाली आहे. हे मोहोळकर तर फक्त षटकार चौकाराचीच भाषा बोलतायत. लांबच लांबवरचे फटके या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दुसरी ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला हडपसर विधानसभा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते. मोहोळ यांच्यातील चालू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. विजय वीर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. मोहोळ तालुक्यातील खेळाडू आहेत. सोबतीला जर पाहिलं तर विठ्ठल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये, तर नितीन यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. ओव्हर दुसरी सुरू आहे. चांगली धावसंख्या झाली या ठिकाणी टीम मोहोळची. धावसंख्या 28. 4 षटकांची लढत आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. करकमची स्पर्धा आपण पाहतोय. सोलापूर जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. यावेळेला वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी केली आहे आणि तोपर्यंत जर पाहिलं तर लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे ती म्हणजे आता 29. चांगली धावसंख्या बनवली आहे.
येस, उद्याच्या दिवसाचं देखील एक आकर्षण असणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयेकर या सुद्धा उद्या करकम स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल होतील. आणि उद्या महिलांसाठी देखील खास एक जी गॅलरी असणार आहे ती महिलांसाठी आमच्या भगिनींसाठी राखीव असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची. जाऊयात मॅचच्या दिशेने. उद्या शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे, परंतु आजची अख्खी रात्र क्रिकेट आहे हेच देखील आपण माहिती घ्यायची आहे. कारण आज खूप साऱ्या मॅचेस होणार आहेत. किती वेळ लागला तरी आज उद्या फक्त 2 सेमी आणि 1 फायनल खेळली जाईल. बाकी सगळ्या मॅच आजच्या रात्रीत आपण कंप्लीट करणार आहोत. 29 धावा मोहोळ विरुद्ध हडपसर. यावेळेला पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर केली जाते. व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. समीकरण बदलेल. 30 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या मॅचचा. मैदानावर मोठ्या प्रमाणावर आलेत. यूट्यूबला tenniscricket.in ला मात्र मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. कन्हैया काळे असतील, संजयजी धोत्रे साहेब असतील, संजयजी खडके साहेब असतील, संजयजी मोहिते साहेब असतील, आमचे रियाजी बागवण साहेब असतील, त्यांचा सगळा मित्रपरिवार. ओहो, विठ्ठल चव्हाण यांच्यासाठी टप्पा पडल्यानंतर फिरलेला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे घेतली जाईल. लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव तिकडे पुन्हा कळवली जाते पंचांकडून आणि धावसंख्या 31 वर जाताना पाहायला मिळेल. विठ्ठल चव्हाण नावाचं देखील एक अजब रसायन आहे टेनिस क्रिकेटमधील. कोणत्याही पद्धतीचे फटके हे आता आपण पाहतोय. विविध फटके पाहायला मिळाले. मग सूर्यकुमार यादव यांच्याकडून पाहायला मिळतात, दिलशांकडून पाहायला मिळाले, मॅक्सवेलकडून पाहायला मिळाले, परंतु विठ्ठल चव्हाण यांनी हे कित्येक वर्ष खेळलेले आहेत. फिरलेला बॉल, बॅटही फिरवली आणि विजय वीर या बॉलला सुद्धा पाठवतायत सीमा रेषा पार. षटकार. या षटकारानेशी 2 ओव्हर नंतर 37 झाल्यात. काय सुरुवात केली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. इकडे धावसंख्येला कंट्रोल करावं लागणार, नाही तर याच गतीने धावसंख्या येत राहिली तर धावसंख्या 60-65 पर्यंत सुद्धा जाऊ शकते 4 ओव्हरच्या मॅचला. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. विजय वीर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. 5 बॉलमध्ये 18 त्यांनी केल्या आणि जोडीला विठ्ठल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीत बदल केला जातो आणि गोलंदाजीसाठी येत आहेत रफ्तार के राजा नजीर शेख, ज्यांचा वेग ही त्यांची ओळख आहे. बॉलिंगसाठी नजीर आलेत. नुकतेच येरळवाडीच्या ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला होता. यस, आनंदवाडी चॅम्पियन. त्या प्रेक्षकांकडे जो बॉल जाईल तो मात्र लगेच मैदानाच्या दिशेने पाठवायचा आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाजांच्या यादीतील एक नाव बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. हडपसर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत नजीर. आणि समोर जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मिस्टर 360 विठ्ठल चव्हाण. एका बाजूला वेग आहे आणि एका बाजूला 360 बॅटिंग आहे. पहिलाच बॉल ज्या वेगात आला त्याच वेगात टोलावण्याचा प्रयत्न झाला आणि नजीरच्या वेगाने विठ्ठल चव्हाण यांना बाद करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. यस, नातेपुते या ठिकाणी देखील स्पर्धा होती आणि तिकडेही बेस्ट बॉलरचा पुरस्कार नजीर यांना मिळाला. बबलू पाटील तिकडेही सिरीज राहिले, परंतु इकडे चांगली सुरुवात झाली आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. पुढील 11 बॉलमध्ये किती रन केल्या जातात त्यावर मॅच अवलंबून असणार आहे. कारण मोहोळकरांनी सुरुवात चांगली केली आहे. 2 ओव्हरला 37चा स्टार्ट हा म्हणजे खूप चांगला झाला. विवेक चव्हाण बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतील. तालुक्याचा संघ आहे मोहोळ तालुक्याचा. पुण्याकडून ज्यावेळेला तुम्ही सोलापूरच्या दिशेने जाता महत्त्वाचं गाव मोहोळ लागतं, हा तालुका लागतो. विवेक चव्हाण आलेले आहेत. एक चव्हाण माघारी परतले, दुसरे चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विवेक चव्हाण आलेत विठ्ठल चव्हाण यांची जागा घेण्यासाठी. पाहूया दुसऱ्या बाजूला विजय वीर ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. 37 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी रफ्तार का राजा नजीर.
नजीर. समोर जर पाहिलं तर विवेक चव्हाण. मोहोळ विरुद्ध हडपसर चालू असणारी मॅच. लीग पद्धतीच्या या मॅचेस पाहायला मिळत आहेत. नजीर. प्रचंड वेगात बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने कधी आला कधी गेला कळलं देखील नाहीये. एवढ्या वेगातील बॉल पाहायला मिळतोय. वेग ही त्यांची ओळख आहे नजीर यांची. परंतु विवेकला देखील बॅटिंग करावी लागणार आहे. येणारे 10 बॉल बाकी आहेत. पहिले दोनही चेंडू निर्धाव आलेत. विकेटही आली आहे. वेगावर स्वार होणारे नजीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला वेगवान बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय खरा. एक रन तिकडे मिळणार आहे. फिल्डर अतिशय जलद गतीने आले. धावफलक 38 तिसऱ्या बॉलवर पहिली रन घेतली गेलेली आहे. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु विजय वीर आता मजा येणार आहे. एक षटकार चौकार मारतायत आणि एक भन्नाट वेग दाखवतायत. आता तेच दोघे एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत. करकमची ही नाईट स्पर्धा केसीसी करकम. हो वेगातील बॉल खालीच राहिला. टप्पा पडल्यानंतर वेगात मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. 4 बॉलमध्ये फक्त 1 रन दिली आहे. काय सुरुवात झाली होती आणि त्यानंतर जर 2 ओव्हरला 37 ची मॅच आणि आता 4 बॉल झाले त्या ओव्हरचे फक्त 1 रन आली आहे. प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. प्रेक्षकांमधून आवाज देखील येऊ लागलेले आहेत. टाळ्या शिट्या याचा आवाज आल्यानंतर मॅचला देखील एक वेगळी मजा येते. आणि आज तर उद्या तर एक वेगळीच मजा असणार आहे. प्रचंड गर्दी. आजही खूप गर्दी. केसीसी. या वेळेला वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक इकडे आलेले आहेत या मॅचेसला पाहण्यासाठी. रती महारथी पाहण्यासाठी. यस टाळ्या आणि शिट्यांचा आवाज आल्यानंतर मजाच येते या क्रिकेटला. एका बाजूला वेग आहे भन्नाट. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटचा स्विंग आहे विजय वीर यांच्या. 39 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर तिसरी सुरू आहे. या वेळेला वेगात बॉल आलाय. पाठीमागे पकडली जाते कॅच. नजीर आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट. राजेश माने फ्रॉम पेनूर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. चला काय बॉलिंग केली आहे. जबरदस्त वेगातील बॉलिंग पाहायला मिळाली. नजीर यांची फक्त 2 रन दिलेले आहेत. या वेळेला असं वाटलं एका वेळेसाठी विठ्ठल चव्हाणच बॅटिंग करतायत की काय. आणि बॉलला पाठवलंय अल्टी पलटी सीमारेषेच्या बाहेर कल्टी. 4. तीन ओव्हरमध्ये 43. हे षटक चांगलं राहिलं तरी सुद्धा फक्त 6 रन आल्या. विकेटही आली आणि इकडे अजूनही शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. किती रन बनवल्या जाणार या ठिकाणी. एक षटक मात्र या ठिकाणी बाकी आणि बॉलिंगसाठी येत आहेत सैफ येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. विवेक चव्हाण आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राजेश माने. विवेक चव्हाण राजेश माने तर बॉलिंगसाठी सैफ येत आहेत.
बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉईंटच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळलाय. विवेक यांच्या बॅटमधून आला फटका, सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लाजबाब होतोय. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा कॉल आणि चौथीचाही कॉल दिला जातोय का? यस, दिलाय, परंतु इकडे तीच चुकी झाली आणि रनआउटच्या स्वरूपातील विकेट मात्र या ठिकाणी येते. विवेक चव्हाण आउट. काका लोहार बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने जात आहेत. राजेश माने जोडीला आहेत. राजेश माणिक ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. आणि इकडे जर पाहिलं तर राजेश माने आउट होत आहेत. मी नाही होऊन देणार ना, तुम्हाला गरज आहे, तुम्हाला तुमच्या पैशासाठी, तर आम्हाला महाराष्ट्राचा प्लेअर पाहिजे सिक्सर. नाही नाही, आम्ही नाही बनवून देणार. मी जो आहे तो त्यांना सातत्याने मैदानाला आणणार. कळलं? तसं येणार आहे आम्ही. बबलू पाटील हे देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळत आहेत आणि उच्च दर्जाचं क्रिकेट त्यांनीही खेळलेलं आहे. पाहूया, अजिंक्य चव्हाण आलेले आहेत. आणखीन एक चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. सैफ बॉलिंगसाठी 46. काय कमबॅक केलंय या टीमने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 37 असणारी धावसंख्या थोडीशी कंट्रोल केली आहे. टप्पा पडतोय, बॉलला थोडीशी जास्त उसळी पाहायला मिळते. यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. यस, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व्हाईट बॉल. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 47 झालेले आहेत. यावेळेला पाठीमागे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. शेवटची ओव्हर आहे, धावांची गरज आहे. धावा पुन्हा एकदा थोड्याशा थांबलेल्या आहेत, परंतु धावसंख्या या ठिकाणी आता 1 ने पुढे जाईल. 48. एक क्षणी असं वाटत होतं 60-65 पर्यंत ही धावसंख्या जाईल. त्याला थोडंसं कंट्रोल केलंय गोलंदाजांनी. 48 धावा धाव फलकावर, परंतु याही काही कमी नाहीये. 4 ओव्हरची मॅच आहे. 50-55ची मॅच सुद्धा चांगली होईल. साहेब पुन्हा एकदा फुल टॉस. दिशा देण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडे जर पाहिलं तर कॅच नाही झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 49 वर कमी गतीचा हा बॉल होता आणि धावफलक जर पाहिला तर 49. शेवटची ओव्हर आहे. 4 षटकांच्या या मॅचेस आहेत.
बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. खरा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. आणि आणखीन एक खेळाडू मात्र या ठिकाणी माघारी परत आहेत. 49 एक चेंडू बाकी आहे. हा स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक आहेत तिकडनं थोडंसं बाजूला व्हायचं आहे. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं तिकडनं बाजूला व्हायचं आहे. एक चेंडू बाकी आहे. 49 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळतोय. आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील नामवंत नाईट स्पर्धा, तालुका निहाय गट, गाव निहाय गट अशा प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते. एकंदरीत 10 दिवसांची ही स्पर्धा पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील संघ इकडे पाहायला मिळत आहेत. करकमची स्पर्धा म्हणजे प्रेक्षकांची पर्वणी असते. आजही ते पाहायला मिळत आहे. आणि चालू असणारी मॅच एका बाजूला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील हडपसर. फेक वाढवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पंच नो बॉल घोषित करतायत. धावा 50 झालेल्या आहेत. 50 धावा धाव फलकावर आणि आता फ्री हिट देखील इकडे असणार आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी देखील पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलरी आता फुल भरल्यात. त्याचं कारण आहे रथी महारथी करकम गावामध्ये दाखल झालेले आहेत. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा नो बॉल आणि धावफलक जर पाहिलं तर आता 51 वर पाहायला मिळेल. किती धावा बनवल्या जातील, आव्हान किती धावांचं असेल, सगळ्यांचं लक्ष मात्र त्यावर असणार आहे. KCC चषक करकम माझ्यासाठी देखील पहिल्यांदाच या गावामध्ये येण्याची संधी मिळाली, या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी मिळाली. संपूर्ण आयोजन कमिटीचा मनापासून आभारी असेल, कारण सोलापूर जिल्ह्यातील एवढ्या वर्षाची परंपरा असणाऱ्या स्पर्धेचा घटक ॲज अ कॉमेंटेटर बनतोय. हो 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 प्रचंड वेगात बॉल टाकलाय. इकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात विकेट आली आहे रनआउटची. धावसंख्या झाली आहे 51 बरोबर ना, आणि जिंकण्यासाठी पाहिजे 52 धावा. पाहूया या 52 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार केलं जाणार की नाही, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कळणार आहे. पाहत राहा tenniscricket.in आणि महाराष्ट्रातील नामवंत आणि खूप जुनी परंपरा असणारी करकम क्रिकेट क्लबची KCC करकम ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि आता जाऊयात यानंतरच्या दुसऱ्या डावाकडे. ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी आमंत्रित करेल पंढरपूरचा गोड आवाज राज वाघमारे सर.
याच दरम्यान आपण आपल्या स्पर्धेचे एक टीम स्पॉन्सर ज्यांनी मला वाटतं दोनदा टीम आपल्या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्स केली होती, मिस्टर सोमनाथ पाटील मॅन फ्रॉम नेवरे यांचं सहर्ष स्वागत करूया. चला एक जबरदस्त रनचेस असेल. क्वार्टर फायनलची लढाई नंबर या ठिकाणी 2 आणि या सामन्यानंतर आपल्याला बघायला भेटेल आहे. मात्र आता आपण बघतोय ती मात्र GS11 मोहोळ माननीय गोपाळ माळक शेळके यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला संघ दिसतोय मातोश्री 11 हडपसर पुणे. माननीय नितीनजी अल्लाट साहेब यांच्या मालकीचा संघ मातोश्री 11 हडपसर. तर सलामीची जोडी मैदानात पोहोचते. 24 चेंडूत 52 करायचा. प्रसाद मोहिते यांचंही स्वागत करू आपण. नुकतंच त्यांनी वारीचं विठ्ठल दर्शन घेतलेलं आहे. मोठ्या कष्टातून परिश्रमातून गर्दीतून त्यांनी हे दर्शन मिळवलं आणि आलेले. सर्व आयोजन कमिटी मेंबरचं स्वागत, सर्व बक्षीसदात्यांचं स्वागत, सचिन अंकल यांचं स्वागत आणि युवा नेते अभिषेक भाई यांचं स्वागत. माननीय सुनील मेंबर मोहिते आपले स्वागत. तर जाऊया मैदानात. सलामीची जोड तयार आहे. आणि ग्राउंड स्टाफचं मॅनेजमेंट, मैदानाची विकेटची काळजी कमलाकर काका, हेमंत तारळकर सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. तमाम मंडळी या ठिकाणी अगदी क्रिकेटमय वातावरणात रंगून आणि दंगून गेलेली आहे. क्रिकेटची वारी मात्र या ठिकाणी आपल्या मैदानात सजलेली आहे. क्रिकेटमय झालेला हा क्रिकेटचा चाहता प्रत्येक मॅच दर मॅच एक नवीन अशी मात्र त्या ठिकाणी बघतोय कथा. माननीय दत्ताशेठ धोत्रे साहेब पंढरपूर हे सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. सहर्ष स्वागत करूया. तमाम क्रिकेटचे हाते, तमाम बक्षीसदाते. चला बबलू पाटील यांना आपण मैदानामध्ये या ठिकाणी बघतोय आणि पहिले षटक घेऊन 1 to 4, 4 to 1. माय नेम इज लखन, मॅन फ्रॉम सोलापूर मोहोळ सिटी, मिस्टर लखन गावडे. तर बबलू पाटील शिरूर हडपसर तालुक्याचा तसेच पुणे पोलीस संघाचा एक सुपरस्टार खेळाडू, मुंबई पोलीस संघाचा सुपरस्टार खेळाडू. मला वाटतं पुण्याची सर्व्हिस झालेली आहे, त्याच्यानंतर आपण त्यांना मुंबई पोलीस म्हणून बघतोय. आणि नक्कीच अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. गेल्या 24-25 वर्षाची क्रिकेट कारकीर्द आहे. तर 15-1 दिवसानंतर मात्र निश्चितच आपण त्यांना 40 वर्षाची आयुष्य मर्यादा पार केलेली पाहणार आहे. पहिला चेंडू या ठिकाणी परंतु बबलू पाटील यांना जर तुम्ही पाहिलं तर नक्की हो व्हाईट बॉल. 40ला हा खेळाडू असेल असं कुणालाच वाटणार नाही. आजही हा खेळाडू 28, 29, 30 वर्षाचा नक्कीच वाटणार आहे. आणि सगळं खेळामुळे साध्य झालेलं आहे. म्हणून आमच्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी मैदानात उतरणं महत्त्वाचं आहे. खेळामुळे आयुष्य वाढतं हे निश्चितच महत्त्वाचं आहे. काय प्रहार आहे.
षटकार. लखन गावडेने टाकलेला थोडासा चेंडू मिडल ऑफवर काहीसा ओव्हर पिच हलकासा शफल झाला आणि त्या ठिकाणी मात्र बबलू पाटीलनं हा मिड विकेट वाडी स्लॉंगॉनच्या वर स्लॅन्टिंग तिरक्या बॅटनं खेळून काढलेला फटका पुल शॉट षटकार. हो अजून एक जबरदस्त फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आहे. एक धाव दुसरी धाव धावांसाठी धावा धाव क्रिकेट देवा मलाच पाव. मॅच मात्र सामना मात्र वाव. लखन गावडे बबलू पाटील तर येस सेमीफायनल आणि फायनलचा सामना उद्या असेल आणि उद्या मात्र आपल्या उद्याच्या कव्हरेजसाठी स्पर्धेसाठी खेळासाठी रेश्मा मयेकर मॅडम उपस्थित राहणार आहे. दरम्यान हा फसलाय फटका. ओ संधी आली सागर वाया गेली. देवाला द्यायला पदर नाही घ्यायला. संधी येते परंतु या ठिकाणी कधीतरीच येते पहा. आलेली संधी जर दवडली तर पुन्हा संधी नाही. काल परवा पण आपण पाहिलं होतं जेमी रॉड्रिगचा एक कॅच ऑस्ट्रेलियानं सोडला होता आणि तो नडला. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडल्यानंतर तुम्हाला संधी असेल आणि अर्थात आता तुमच्याकडं एक मध्यम स्वरूपाचं धावांचं एक बजेट आहे. ते बजेट पाहता आलेली संधी सोडायची नाही हाच मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी काहीसं गात म्हणत आणि त्याचाच आवाज करत पुढे जावं लागेल. बबलू पाटील सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान फारच या ठिकाणी नक्की गोलंदाजाच्या सुद्धा जेवाला हा अशी गोष्ट लागत असते. लखन गावडे महत्वाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. हनुमंत जरा इकडे यायचं आहे. उद्या मात्र महिलांसाठी महिला प्रेक्षक असतील इथे महिला प्रेक्षकांसाठी एक वेगळी गॅलरी इथं सजवली जाईल. तसेच महिला अँकर रेश्मा मयेकर मॅडम उद्या आपल्या या स्पर्धेसाठी खास उपस्थित राहणार आहे. प्रेक्षकांची बाईट्स असतील खेळाडूंच्या बाईट्स असतील एक धमाल असेल उद्या. 4 चांद मात्र नक्कीच उद्याच्या स्पर्धेला बरेच जण लावणार आहेत. हो शॉट आहे परंतु फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि एक धाव. बबलू पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेट खेळताना नेहमीच आपण बघतो. बऱ्याचदा मात्र त्यांनी अपयश बघितलेलं या खेळामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये. मात्र बबलू पाटीलचे सोलापूर जिल्ह्यात अनेक क्रिकेटचे हात आहे आपल्याला माहिती आहे. मी या खेळाडूला 2004-05 पासून सोलापूरच्या भूमीवरती सोलापूरच्या अनेक मैदानावरती क्रिकेट खेळताना पाहत आलोय. शॉट है इसको बोलेंगे मारा कम घसीटा ज्यादा. ये खिलाड़ी अभी भी है दादा. भाई पूरा किया इसने वादा. कडाकेदार प्रहार मिड विकेट प्रहार आणि हा केसीसी चषक षटकार. लखन गावडे आता मात्र निश्चित जीवनदान दिल्याचा फायदा घ्यायचा आहे. आता बबलू पाटीलला माहित आहे आउट तर मगाशीच मी झालोय. आता काय तर फक्त बोनस आहे आणि बोनस बिल्कुल पगार के बाद पगार से ज्यादा और पगार के सहित भी होती है आपको पता है. त्याच्यामुळे पुढचा चेंडू जो आउट करणार असेल त्यापूर्वी मला संघासाठी बोनस काहीतरी करायचं आहे एक्स्ट्रा मिळवून द्यायचं आहे आणि आता माझी ती जबाबदारी आहे हे त्यांना माहिती आहे. 17 धावा नाबाद. स्क्वेअर लेग मिड विकेटला. ओ माय गॉड ए सागर दोबारा. वैसे आज सागर के पीछे कुछ भाई गलत चीजें लग गई है. मगाशी कॅच सुटलाय आता चौकार गेलाय. अशा चुका निश्चितच महागात पडतात परंतु कोणताही खेळाडू अशा चुका जाणून बुजून करत नसतो. परंतु आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी एखादी चूक जर का एखाद्या खेळाडूकडून झाली तर चेंडू दुसऱ्यांदा परीक्षा घ्यायला त्या खेळाडूकडे जात असतो.
आणि आता तसंच झालंय, लॉंगॉनला होते त्यांना बदललं, मिड विकेट एरियात ठेवलं, तिकडं चेंडू गेला आणि तिकडे मिसफिल्डिंग झालेली आहे. हो हो, पहिलं षटक संपलं, 21 धावा नाबाद. पहिल्या षटकामध्ये तुफान मारामारी केली आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरा फायदा घेतलाय, जीवनदानाचा सुद्धा भरपूर फायदा त्या ठिकाणी घेतलाय. आणि या जोडीला आता मात्र रोखणं मुश्किली नाही, नामुमकिन आहे असं या जोडीने सांगितलेलं आहे. रोहित खरात पहिल्यांदाच या ठिकाणी स्ट्राईकवर येतो की काय आता बघायचंय. गोलंदाजी साठी या ठिकाणी गोलंदाज माऊली गोलंदाजीसाठी येतोय. मोहोळ तालुक्याचा युवा स्टार खेळाडू आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटर सध्या मात्र स्ट्रायकिंग एंडवरती रोहित खरात. पुणे जिल्ह्यातून आपण रोहन खरातला ऐकलंय, बघितलंय. रोहित खरात सारखा सुद्धा या ठिकाणी हा खेळाडू इथे येतोय. आणि रोहित खरात म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे रोहन खरातचा भाऊ एक बॉलर बनलाय तर दुसरा बॅट्समन आहे. आलेल्या सर्व क्रिकेट चाहत्यांची तुडुंब गर्दी, आज प्रचंड गर्दी, तौबा गर्दी. आमच्या tenniscricket.in लाईव्हची टीम कव्हरेज देते. प्रत्येक गॅलरीमध्ये आमच्या कॅमेरामन पोचतायत आपला कॅमेरा घेऊन आणि प्रत्येक गॅलरीमधील क्रिकेट चाहत्यांना स्क्रीनवरती आणायचा प्रयत्न करताय. 1 more into total. It's a 22 for no loss after 1.1. समाधान अण्णा नोरुंगे खर्डी टेनिस क्रिकेटचे लिजेंड क्रिकेटर, वेलकम. शाळेच्या गॅलरीत सुद्धा प्रेक्षक आपल्याला आज दिसतील. खाली राहिला बघूया या ठिकाणी स्क्वेअर एक पंच काय म्हणतील तिथे. तिसऱ्या पंचाकडे जाऊया म्हटले, बघूया दुसरा टप्पा कुठं आहे. एक पेक्षा जास्त टप्पे विकेटच्या पाठीमाग जाण्यापूर्वी जर चेंडून घेतले तर तिथे आणि हा नो बॉल असेल, टप्पा अलीकडेच पडलेला आहे. विकेट शॉट आणि नो बॉल, नो बॉलवरती धावा मिळतील. फ्री हिटचा निश्चित चान्स तिथं फलंदाजाला असेल. फ्री हिट आणि नो बॉलवर फ्री हिट 23 टोटल आहे. तर या ठिकाणी आपण म्हणतो ना, टप्पा जो आहे टप्पा विकेटच्या खाली आहे. तिसऱ्या पंचाचं जजमेंट येत आहे. विकेटच्या अगदी कोण्यावर जरी पडला तरी त्या ठिकाणी निश्चितच नो बॉल दिला जातोय. विकेट शॉट म्हटलं जात आहे. टोटली टप्पा जो आहे ते विकेट वरती असायला पाहिजे. अर्धा टप्पा मातीवर, अर्धा सिमेंटवर असा असला तरी नो बॉल आहे. तर 23 धावा नाबाद. स्क्रीन ऑन करा. हनुमान दादा पडुळकर, काय झालं बघा स्क्रीनला आमचे. यस, थँक्यू. चर्चा मात्र बबलू पाटील आणि सोलापूर विरुद्ध. मी मगाशीच म्हटलं की 2004-05 पासून या खेळाडूला बघतो, कधी शिरूर संघाकडून, कधी दौंड संघाकडून. आणि प्रथमतः या खेळाडूला मी सोनू कुंजीरच्या कुंजरवाडी संघाच्या मध्ये प्रथमतः पाहिलं होतं. गाठ पडली होती सोलापूर 11 बरोबर. त्यामध्ये कृष्णा, विठ्ठल, युवा कृष्णा, तसा बबलू युवा.
प्रेक्षकांची तोबा गर्दी जबरदस्त आज मात्र संख्या भीड स्टेडियम खच भरावं आहे असं म्हणायला लागेल. खचून भरलेलं स्टेडियम आपलं रामभाऊ जोशी हायस्कूल. आता आज एवढ्या तर उद्या किती. उद्या मुंगीला हे आतमध्ये यायला वाव नसेल. टायगर आलेले आज पण उद्या मुंगी सुद्धा येणार नाही. आता हे टायगर गर्दीला भिवून आत आलेले बहुधा. तर प्रेक्षकांचं बघा या ठिकाणी दर्शन घडतंय आपल्याला. प्रत्येक गॅलरी खचून गच्च भरलेली आहे आणि निश्चितच चारही बाजूच्या गॅलरीज या ठिकाणी फुल भरलेल्या आहे. 23 धावा नाबाद 1.3 नंतर षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी चाललंय. जिंकायचं लक्ष केवळ 52 आहे. माऊली गोलंदाज स्ट्राईकवर पुन्हा बबलू पाटील महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस. पवन जगताप या ठिकाणी मोडनीमचे स्टार खेळाडू. विनोद जाधववाडीचे स्टार खेळाडू. सलग 2-3 दिवस 4 दिवस झाला आपण बघतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्यक्ष इथे येऊन स्वागत आहे त्यांचं. मोडनीम प्रीमियर लीग तसेच जाधववाडी प्रीमियर लीग. 24 धावा 1.4 नंतर आणि षटक क्रमांक मात्र दुसरं पॉवर प्लेचं शेवटचं. स्ट्राईकवर रोहित स्क्वेअर लेगच्या वर गेलाय तो उडालाय भोर. सिक्सर. व्हॉट अ शॉट. मिलिंद काका देशपांडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. चैतन्य फर्निचर इदाते बंधू आपले अर्थदाते यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. महेंद्रभाऊ शिंदे राजाभाऊ शिंदे. 30 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती 1.5 नंतर. शेवट चेंडू पॉवर प्लेचा या ठिकाणी मात्र पॉवर प्लेचा. हो 4 षटकाचा सामना 1 षटक पॉवर प्ले होतं. आता मात्र पॉवर प्ले मगाशी संपलेला आपण पाहिलेला आहे. आपण करेक्शन करूया. 2 षटकाचा खेळ संपतोय 31 धावा नाबाद आणि या ठिकाणी मात्र मातोश्री लेऊन हडपसर 52 धावाचा चेस करत आहे. गोलंदाजीसाठी कोण येते बघूया. 4 गोलंदाज लगातार या ठिकाणी वापरावे लागतील. लखनचं पहिलं झालंय. माऊलीचं दुसरं झालंय. आता गोलंदाज आहेत माऊली पवार यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. बालाजी पवार आपले स्वागत. वेलकम. 8व्या आणि शेवटच्या तालुका वाईज हाफचं या ठिकाणी आपण तालुका वाईजचा हाफ आपण या ठिकाणी बघतोय. त्याचबरोबर आजच्या खेळामध्ये काही क्वार्टर फायनल सामन्याचाही खेळ आपल्याला बघायचा आहे. राज वाघमारे सर बोलते कॉमेंटेटर. दरम्यान कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचे बादशाह सध्या मात्र दुबईमध्ये कालपासून आहेत आणि तिकडे टुर्नामेंट चालली. परंतु आपल्या स्पर्धेचा खेळ लाईव्ह tenniscricket.in माध्यमातून सध्या बघताय दुबईहून. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आपल्या स्पर्धेत. हो स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्र. आहा जबरदस्त शॉट या ठिकाणी. आपला आतून डिफ्लेक्शन बघायला मिळालंय. चौकार की षटकार याची चौकशी होते आणि टोटल स्कोर असेल निश्चित वाढलेला. राजेश माने गोलंदाज
त्यांना मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती त्यांचं स्वागत केलंय षटकारानं. दिल से स्वागत, स्वॅग से स्वागत. तर कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचे बादशाह. चांगला चेंडू, डॉट बॉल. 37 धावांवरती थांबलेला टोटल आहे. 15 धावाची गरज असेल मला वाटतं हा सामना जिंकायला. 9 चेंडूमध्ये 15 धावाची गरज आहे. सामना मात्र या ठिकाणी अतिशय अटीतटीच्या स्थितीत पोहोचलाय. ओहो, फटका चांगला. गॅप मिळेल का? नाहीये. आता मात्र सागर सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. हो, ओव्हर थ्रो राजेशच्या वरून गेलाय. ज्या ठिकाणी एकच धाव पाहिजे तिथं 2. आता मात्र गरजेचे आहे या ठिकाणी 8 चेंडूमध्ये 13 धावा. तर आपल्या स्पर्धेत खेळता नाही आलं याची खंत कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी व्यक्त केली फोनवरती. त्याचबरोबर त्यांनी बबलू पाटीलची बॅटिंग सध्या बघताय आणि आपल्या KCC ग्रुप करकमला शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि कृष्णा सातपुते आणि करकमच्या या रामभाऊ जोशी हायस्कूलचं नातं काय याची चर्चा आपण गेले 2-3 दिवस करतोच आहे. या मैदानामुळेच अख्ख्या टेनिस क्रिकेट जगताला कृष्णा सातपुते कळला, दिसला आणि कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा बादशाह झाला. आपण पाहिलेलं आहे. ऐतिहासिक मैदान आहे. आठ चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. रियाजभाई थंडी नाही तरी आता थोडस या ठिकाणी हा षटकार, क्लीन हिट, 6 धावा. रोहित खरात, RK, जबरदस्त कामगिरी. शॉट ऑफ लेन, राजेश माने. पहिला चेंडू ओव्हर बेस. त्याच्यानंतर राजेशनं बघितलं की आपण काही डॉट बॉल्स वगैरे टाकले, मात्र हा सुद्धा षटकार आणि यावेळेस शॉट ऑफ लेंथ. 6 धावांनी वाढतोय टोटल 45 नाबाद. संधी आहे का त्या ठिकाणी पाहूया. विकेट साठी चान्स होता का? नाही. बबलू पाटीलला पहिल्यांदा जीवनदान दिले आणि त्या ठिकाणी हे जीवनदान महागात पडले. तर बबलू पाटील वयाची 20-25 वर्ष या खेळाडूंना टेनिस क्रिकेटसाठी दिलेली आहे. आणि अगदी यंग बबलू पाटील जेव्हा आणि युवा बबलू पाटील जेव्हा खेळाय तो सोलापूर क्रिकेटच्या विरोधात खेळलाय आणि त्याने मात्र नक्कीच इकडे येऊन आपले चाहते निर्माण केलेले आहे. बबलू पाटीलला मगाशीच मी म्हटलं शेटफळच्या संग्राम चषकामध्ये प्रथमतः मी बघितलं आणि सोलापूरचे अख्खा पुरा भरगच्च असा संघ, कृष्णा सातपुते असतील, त्याचबरोबर विठ्ठल चव्हाण असतील, महाराज असतील, अतुल डोंबाळे असतील, या पूर्ण जबरदस्त सेट बरोबर, कुंदन कदम असतील, अतुल डोंबाळे, या सेट बरोबर खेळताना आपण या युवा बबलू पाटीलला पाहिलं आणि तेव्हापासून बबलू आणि सोलापूरचं नातं घट्ट झालंय. नवनाथ गोलंदाज आहे का? नामदे ना? नवनाथ नामदे. चला, नवनाथचा हो, कॅप्टन अमित तांबे मागील निश्चितच 2 वर्षाचे चॅम्पियन. त्यांचा खेळ आपण बघितलाय आणि लाईव्ह ते सध्या आपल्या स्पर्धेचा आनंद घेत आहे. अमित तांबे द कॅप्टन. श्रीतेज, तर आपलंही स्वागत युट्यूबच्या माध्यमातून. षटकार जातोय या ठिकाणी आणि निश्चितच अमित तांबेचं लाईव्हच्या माध्यमातून स्वागत. पाहूया सामना या ठिकाणी काय झालाय. तर संपवलाय. अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये निश्चितच दाखल होतील. मात्र इथे GS मोहोळ संघाला अजून एक संधी जरूर असेल, कारण आपण नॉकआउट राऊंड सामना खेळतोय. हा मात्र 8व्या हाफचा एक लीग मॅच पाहिला आपण, परंतु बबलू पाटील आणि हडपसरच्या संघानं आपला दबदबा कायम ठेवलाय. अभिनंदन करूया या ठिकाणी विजेत्या संघाचं. जाऊया पुढील सामन्याच्या टॉसच्या दिशेने.